तर आसाराम बापू आणि वाद हे जुनच समीकरण आहे। कधी नेते अधिकाऱ्यांना धमक्या दे, आपल्या भक्तांना लाथाबुक्क्यांनी मार, असली कृत्य आसाराम नेहमीच करत असतात। दुष्काळ असताना पाण्याची नासाडी करून वर त्याचं समर्थनही करतात। जिच्यावर बलात्कार झाला तिचीच चूक आहे असा संतापजनक दावाही त्यांनी केलाय। त्यांच्या वादग्रस्त इतिहासावरचा हा विशेष रिपोर्ट। आसाराम बापूंचा नवा प्रताप, अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप। असा कसा हा आसाराम? वाद आणि आसाराम बापू यांचं नातं जुनच आहे। ऑगस्ट 2008 मध्ये आसाराम बापूंच्या छिंदवाडमधल्या गुरुकुलात 2 मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला। या प्रकरणी साक्ष देणारे माजी सचिव राजू चांडक यांना धमकावण्यापर्यंत बापूंची आणि त्यांच्या भक्तांची मजल गेली। ऑगस्ट 2010 मध्ये बापूंनी चक्क लाल दिव्याच्या गाडीतून प्रवचनस्थळी आगमन केलं आणि सर्वांनीच तोंडात बोटं घातली। 2011 साली जुलैमध्ये बापूंनी सोनिया गांधींवर टिप्पणी केली। त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते दिग्विजय सिंग यांना बापूंना समज द्यावी लागली। यंदा जानेवारीमध्ये दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडित मुलीचीच चूक असल्याचा अजब शोध बापूंनी लावला। त्यानंतर बलात्कार विरोधी कायदा कठोर करण्याची मागणी होत असताना कायदा कठोर केल्यास त्याचा गैरवापर होईल असं बापू म्हणाले। 16 जानेवारीला आसाराम बापूंनी 700 कोटींची जमीन हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला। आश्रमात भक्तांचा गूढरित्या मृत्यू होण्याच्या घटनाही घडतच होत्या। 4 फेब्रुवारीला अशीच एक घटना घडली। त्यानंतर 2च दिवसांनी आपल्याच भक्तांना लाथांनी मारहाण करत बापूंनी प्रसाद दिला। संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना पाण्याची नासाडी केलीच, पण वर ती नासाडी नव्हे प्रसाद होता असं सांगत दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम बापूंनी केलं। आणि आता आसाराम बापूंविरोधात 16 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल झालाय। पीडित मुलीचे वडील आसाराम बापूंच्या लाखो भक्तांपैकी एक आहेत। मुलगी आजारी असल्यानं त्यांनी तिला उपचारासाठी आसाराम बापूंच्या आश्रमात नेलं। मात्र तिथे आजार बरा करण्याऐवजी बापूंनी तिच्यावर बलात्कार केला। इतकंच नव्हे तर याची वाच्यता करू नये यासाठी तिला धमकावलं, कुटुंबालाही मारण्याची धमकी दिली। पीडित मुलीनं सर्व प्रकार वडिलांना सांगितला आणि बापूंचं बिंग उघड झालं। ताईद जो चीजें हुई है, जो ये था कि उनका फिजिकल प्रेजेंस जोधपुर में था, जिस जगह पर घटनाक्रम हो गया करके बताया गया, उस जगह पर उनका फिजिकल प्रेजेंस था। कंप्लेनेंट का और एक्यूज का दोनों का प्रेजेंस था। वारंवार वादात सापडणाऱ्या आपल्या भक्तांचं लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या आसाराम बापूंची संत म्हणण्याची खरोखर योग्यता आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यांच्या भोवती असलेलं वलय आणि भक्तांचा गराडा याची फिकीर न करता या प्रकरणांची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी जोर धरतेय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास, एक पाऊल पुढे।